मंडळी, तसं पाहिलं ना तर काही घरांमध्ये भरपूर पैसा येतो, पण तो कधीच टिकत नाही. कमाई त्यांची होते, पण खर्चही तितकाच वाढलेला असतो. कधी अचानक आजार, कधी अनपेक्षित खर्च, कधी कर्ज, तर कधी आर्थिक अडचणी. अशा वेळी अनेक जण एक प्रश्न हमखास विचारतात, घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी काही धार्मिक उपाय आहे का? मंडळी, आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आणि लोकपरंपरेमध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आजही अनेक कुटुंब श्रद्धेने पाळताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळेच आज आपण जाणून घेणार आहोत रोज सकाळी करायचा एक सोपा धार्मिक उपाय आणि त्याच्यासोबतच धनलाभामध्ये अडथळा आणणाऱ्या आपल्याच काही चुका. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय माता दी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. मंडळी, लक्ष्मी देवी नक्की कुठे वास करते याबद्दल सांगायचं झालं तर हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैशांची देवी नाहीत, तर त्या समृद्धी, सौभाग्य, अन्न, आनंद आणि समाधानाचं देखील प्रतीक आहेत. म्हणूनच फक्त पैसा मिळणं यालाच आपण लक्ष्मी प्राप्ती म्हणू शकत नाहीत, तर आपल्या घरामध्ये शांती असणं, एकमेकांमध्ये प्रेम असणं आणि त्याचबरोबर आपण समाधानी असणं ही सुद्धा देवी लक्ष्मीचीच कृपा मानली जाते. पद्मपुराण असेल किंवा लोकपरंपरा असेल, यामध्ये असं आवर्जून सांगितलं जातं की स्वच्छ आणि सात्विक त्याचबरोबर श्रद्धेचं वातावरण असलेल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा हमखास वास असतो. म्हणून उपाय करण्यापूर्वी आपल्या घरामध्ये स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण असणं खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. मंडळी, रोज सकाळी करायचा तो पारंपरिक धार्मिक उपाय कोणता आणि तो करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल आपण जाणून घेऊया. तर आपल्या पूर्वजांनी एक अतिशय सुंदर परंपरा सांगितलेली आहे. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. त्यानंतर लगेचच आपल्या देवघरामध्ये शांतपणे एक तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे. यानंतर महालक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंना मनापासून नमस्कार करावा. त्यानंतर हात जोडून मी तुम्हाला पुढे सांगते आहे ती प्रार्थना देखील करावी. तर प्रार्थना अशी आहे, हे माता लक्ष्मी, आमच्या घरामध्ये सदैव सुख, समाधान आणि सुबुद्धी नांदू दे. मंडळी, लोकपरंपरा या बाबतीत अशी सांगते की दिवा लावताना आपल्या मनामध्ये कुणाबद्दलसुद्धा राग, मत्सर आणि नकारात्मक विचार असू नयेत, कारण श्रद्धेशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. नाहीतर तुम्ही कितीही पूजा अर्चा घाला, यज्ञयाग करा, पण तुमच्या मनामध्ये श्रद्धाच नसेल, देवाप्रती खरा भावच नसेल, तर एवढं सगळं करण्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे श्रद्धा असणं फार महत्त्वाचं ठरतं. याच वेळी अनेक घरांमध्ये आणखी एक सुंदर परंपरा पाळली जाते, ती अशी की देवाला एक तुळशीचं पान किंवा एक फूल अर्पण केलं जातं आणि त्याबद्दल असं सांगितलं जातं किंवा मानलं जातं की यामुळे पूजा अधिक मंगलमय होते. मंडळी, आपण जो उपाय करतो तो किती मोठा आहे यापेक्षा तो किती श्रद्धेने केला जातो हे अधिक महत्त्वाचं ठरतं. पण अनेक लोक हा उपाय करतात आणि तरीसुद्धा त्यांना हवं तसं समाधान काही मिळत नाही. त्यामागे एक मोठं कारण सांगितलं जातं. बघा, असा कोणता दोष आहे ज्यामुळे लोक पूजा करतात, उपाय करतात, पण तरीही घरामध्ये शांतता आणि समाधान टिकत नाही? तर मंडळी, या बाबतीत असं सांगितलं जातं, त्याबद्दल म्हणजे आपलं धर्मशास्त्र असेल किंवा लोकपरंपरा जी असते ती अशी सांगते की देवी लक्ष्मीला आमंत्रित करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच तिचा अपमान टाळणंसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि अनेक जण सकाळी काय करतात, पूजा करतात, दिवा लावतात, मंत्र म्हणतात, पण दिवसभरामध्ये त्यांच्याकडून अशा काही चुका घडतात ज्या शास्त्रामध्ये टाळायला सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ, अन्नाचा अपमान करणं, घरामध्ये सतत भांडणं करणं, आईवडिलांचा अनादर करणं, घरामध्ये अस्वच्छता ठेवणं. तर मंडळी, गरुड पुराण आणि अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सदाचाराला सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. कारण फक्त धन मिळणं म्हणजे समृद्धी नव्हे, तर समृद्धी म्हणजे शांतता, समृद्धी म्हणजे सुख, समृद्धी म्हणजे समाधान देखील आहे.
म्हणूनच जर आपण पूजा करत असू तर आपलं वर्तनसुद्धा तेवढंच सात्विक असणं महत्त्वाचं ठरतं. लोकपरंपरेमध्ये असा एक अतिशय सुंदर सकाळचा नियम सांगितला जातो, जो अनेक घरांमध्ये आजही आवर्जून पाळला जातो. तो नेमका कोणता, काय आहे ते देखील आपण समजून घेऊया. तर मंडळी, आपल्या पूर्वजांनी एक गोष्ट नेहमी सांगितलेली आहे की आपल्या घराचा उंबरठा हा फक्त प्रवेशद्वार नसतो, तो घराच्या ऊर्जेचं प्रतीकही असतो. म्हणूनच पूर्वी सकाळी घरासमोर पाणी शिंपडलं जायचं, त्यानंतर रांगोळी काढली जायची, तुळशीला पाणी अर्पण केलं जायचं. आज अनेकांना वाटतं ही फक्त जुनी परंपरा आहे, काय ते जुनंच धरून बसायचं. पण याबद्दल सांगायचं झालं तर धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर या प्रत्येक कृतीमागे एक भाव दडलेला होता आणि आहे. रांगोळी म्हणजे मंगलतेचं प्रतीक, उंबरठ्याची स्वच्छता म्हणजे घरामध्ये शुभ विचारांचं स्वागत आणि तुळशीची पूजा म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीप्रती श्रद्धा. लोकपरंपरेमध्ये असं मानलं जातं की ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा होते, तिला पाणी घातलं जातं, तिथे सकारात्मक वातावरण निर्माण होतं. मंडळी, हे उपाय जादू नाहीत, पण हे आपल्या जीवनामध्ये शिस्त, स्वच्छता आणि श्रद्धा आणणाऱ्या परंपरा आहेत. पण एक अशी चूक आहे जी अनेक लोक नकळत करतात आणि या बाबतीत असं मानलं जातं की ती आपण टाळायला हवी. ती चूक कोणती? संध्याकाळी घर झाडणं, देवघराची उपेक्षा करणं आणि अन्नाचा अपमान. याबद्दल लोकपरंपरा काय सांगते आणि आपण हे सगळं का टाळलं पाहिजे, तर याबद्दल आपण माहिती करून घेऊयात. मंडळी, आपण अनेकदा मोठमोठे उपाय शोधत बसतो, पण आपल्या घरातील लहान सवयी आपल्या जीवनावर जास्त प्रभाव टाकतात असं आपले पूर्वज मानायचे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा अपमान करणं. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नाला अन्नपूर्णा देवीचं स्वरूप मानलं जातं, म्हणून उगाचच अन्न वाया घालवू नये असं देखील सांगितलं जातं. आपण काय करतो, आजकाल अन्नपदार्थ इतके वाढलेले आहेत, म्हणजे कितीतरी रेसिपीज, कितीतरी प्रकार ते वाढलेले आहेत, जेवढे पूर्वीच्या काळी नव्हते. आणि पूर्वीच्या काळी लोक खरंच प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट, मग त्यामध्ये अन्नपदार्थ जरी असतील तर अन्नधान्यसुद्धा अतिशय जपून वापरायचे, काटकसर करायचे. कारण ते उगवण्याचे म्हणजे जेवढे कष्ट आहेत तिथपासून ते अन्न आपल्या हातात, आपल्या ताटामध्ये येईपर्यंत किती मोठा कालावधी लागतो, त्यासाठी किती ऊन, वारा, पावसाळा सगळं काही झेलावं लागतं. तर आत्ताच्या लोकांना ती किंमत कुठेतरी राहिलेली नाही आहे, किंवा पैसा पूर्वीपेक्षा आता जास्त पाहायला मिळतो. त्यामुळे बरेच लोक अन्नाची उपेक्षा करतात किंवा उष्ट जास्त सोडतात, कचऱ्यामध्ये टाकतात. त्यामुळे सुद्धा पैसा असूनसुद्धा आपल्याकडून काय होतं की खर्च जास्त वाढून जातो आणि आपल्याला प्रश्न पडतो की माझ्याकडे पैसा का टिकत नाही. तर अन्नाची उपेक्षा करणं, अन्न वाया घालवणं, या ज्या कृती आहेत त्या आपण अवश्य टाळल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरातील सततची भांडणं. तर आजकाल जग हे तुलनेचं बनलेलं आहे, म्हणजे तुझ्याकडे किती आहे मग माझ्याकडे त्यापेक्षा कमी आहे का, किंवा त्याच्याकडे जी वस्तू आहे ती माझ्याकडे नाही आहे. आणि मग ती तुलना करता करता आपण घरामध्ये वाद घालायला शिकलेलो आहोत की ते लोक बघा कसे राहतात, आपण कसे राहतो, त्यांच्याकडे असं, आपल्याकडे तसं. तर मग त्यामुळे काय होतं, एकमेकांबद्दल जी काही तुलना वाढलेली आहे किंवा एकमेकांसारखी आपण बरोबरी करण्याचं जे काही शिकलेलो आहोत, तर ते सुद्धा भांडणाचं मूळ कारण ठरतं. आणि आपण कुठेतरी हे थांबवायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, जो तो आपल्या परिस्थितीनुसार वर्तन करत असतो. म्हणजे काही ज्या कृती असतात की जो तो आपली जी परिस्थिती आहे त्यानुसार वस्तू घेतो, त्यानुसार राहण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक घरातलं वातावरणसुद्धा वेगवेगळं असतं. तर त्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे की प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि तेवढाच तो खास देखील आहे. प्रत्येकाजवळ बुद्धिमत्ता आहे, फक्त आपल्याला तिचा योग्यपणे वापर करायचा आहे. आणि त्यानुसार मग आपण आपलं जीवन, आपलं नशीब बदलवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. तर त्यामुळे काय होईल, आपल्या घरामध्ये जी काही छोटी मोठी भांडणं होतात किंवा कधीकधी फारच वाद विकोपाला सुद्धा जातात, तर या गोष्टी टळल्या जातील आणि मग आपण सुद्धा सुखी होऊ. आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा होईल. लक्ष्मी प्राप्ती कशाला म्हणतात ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर घरामध्ये होणारी भांडणं थांबवण्याचा प्रयत्न आपण आटोकाट केला पाहिजे.
कारण या बाबतीत लोकपरंपरेमध्ये असं मानलं जातं की ज्या घरामध्ये सतत कलह असतो, वाद असतो, भांडणं असतात, कुरबुरी असतात, तिथे माता लक्ष्मी जास्त काळ काही टिकत नाहीत. त्यांना शांतता, स्वच्छता, समाधान अतिशय प्रिय आहे. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. आणि बघा, कोणतीही गोष्ट आपल्याला आपली योग्य वेळ आल्याशिवाय मिळत नाही, यावर सुद्धा आपण विश्वास ठेवला पाहिजे, जे की आपण आज कशावरही विश्वास ठेवायला, संयम पाळायला तयारच नाही. यानंतर बघा, तिसरी गोष्ट म्हणजे देवघराची उपेक्षा. पूजा करताना दररोज आपण काय करतो, फक्त दिवा लावतो, अगरबत्त्या लावून देतो, धूप लावून देतो, पण कधी आपण आपल्या देवघराची स्वच्छता करतो का हो? नाही. काही घरांमध्ये बरेच दिवस देवघराची स्वच्छताच होत नाही, देवांना स्नान घातलं जात नाही. तुम्ही दररोज हवं तर देवांना स्नान घालू नका, दररोज देव्हारा पुसू नका, पण निदान 1 दिवसाआड 2 दिवसाआड तरी हे काम आपण केलंच पाहिजे. आपल्याला आपलं घर अस्वच्छ असेल तर तिथे राहायला आवडेल का? तर त्याच पद्धतीने देवांच्या कृपेमुळे आपलं जे काही होतंय किंवा आपण म्हणजे देवांची कृपा आपल्यावर व्हावी ही आपण अपेक्षा करतोय, तर सर्वात पहिल्यांदा त्यांचं मंदिर स्वच्छ करा. त्यामुळे तुम्हाला किती मानसिक शांतता लाभते याचा अनुभव तुम्ही घेऊन तर बघा. मग बघा, पुढे सगळं चांगलंच होतं. त्याचबरोबर देवघर स्वच्छ ठेवणं हे तर झालं, पण देवांना मनापासून नमस्कार करणं ही सुद्धा एक प्रकारची पूजाच आहे. हिला आपण मानस पूजा असंही म्हणू शकतो, की मनापासून फक्त देवाच्या समोर जाऊन किंवा अंतरात्म्यातून आपण देवाला नमस्कार केला तर ही सुद्धा एक भली मोठी पूजा ठरवू शकते. मानलं तर सगळं आहे, म्हणजे जे म्हटलं जातं ना, मानलं तर सगळंच सुख आहे, नाहीतर प्रत्येक गोष्टीत आपल्याला दुःख, याचना किंवा तुलना, बरोबरी हेच बघायला मिळेल. मंडळी, उपाय कोणती जादू करत नाहीत, पण आपल्या जीवनामध्ये जर श्रद्धा असेल, शिस्त असेल आणि सकारात्मक विचार असतील तर नक्कीच सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात. म्हणजे जे कोणी तुम्हाला उपाय सांगत असतील किंवा मी सुद्धा तुम्हाला सांगते, मग ते सांगितले आणि त्या उपायांनी काही जादू होते असं नाही, पण त्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्यामागचा भाव काय आहे आणि ते केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कोणते बदल होणार आहेत हे आपण नेमकं लक्षात घेतलं तर नक्कीच आपल्याला सगळे मुद्दे व्यवस्थित समजून येतील. बघा, घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक छोटासा धार्मिक नियम सांगितला जातो, जो अनेक जण पाळतात, काही जणांना माहिती नाही. तर आपण काय करायचं आहे बघा, आपल्या घरातील मोठी माणसं घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक गोष्ट नक्की करायची. सर्वप्रथम देवघरामध्ये जाऊन देवांना नमस्कार, त्यानंतर दोन्ही हात जोडून मनामध्ये एक प्रार्थना, हे देवा, आजचा दिवस मंगल कर. आज अनेकांना वाटतं याने काय फरक पडतो, पण मंडळी, फरक पडतो. फरक फक्त बाहेरच्या परिस्थितीमध्ये पडत नाही, तर तो आपल्या मनामध्ये देखील पडतो. जेव्हा आपण दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करतो आणि प्रार्थनेमध्ये खूप मोठी शक्ती आहे, ज्याने ती केली असेल तर त्याला या प्रार्थनेची किंमत नक्कीच कळालेली असेल. तर मला सांगा, तुम्ही आजपर्यंत कधी प्रार्थना केलेली आहे का? कशासाठी केलेली आहे? तिचं फळ तुम्हाला काय भेटलं? तुमचे अनुभव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकतात. कारण प्रार्थनेमध्ये जितकी मोठी शक्ती आहे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा आपल्यावर देवाची कृपा होण्यासाठी, तर यापेक्षा मोठी शक्ती जगामध्ये कोणतीही नाही. बघा, लोकपरंपरा अशी सांगते की घरातून निघताना भगवान गणेशांचं किंवा आपल्या कुलदैवताचं स्मरण अवश्य करावं, कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता मानले जातात. मंडळी, धर्म आपल्याला फक्त पूजा शिकवत नाही, तो जगण्याची एक सुंदर पद्धत शिकवतो. पण या संपूर्ण व्हिडिओचा मोठा संदेश अजून बाकी आहे. तो कोणता तेही मी तुम्हाला सांगते. मंडळी, आज आपण घरामध्ये समृद्धी आणण्यासाठी काही पारंपरिक, धार्मिक तसेच लोकपरंपरेमध्ये सांगितलेले उपाय असतील, नियम असतील ते जाणून घेतले. पण या सगळ्यांपेक्षा एक मोठी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. धर्मशास्त्र असं सांगतं की माता लक्ष्मी फक्त धन देत नाही, त्या सुखशांती, समाधान आणि सुबुद्धी देखील देतात. मंडळी, जर घरामध्ये कोट्यवधी रुपये असतील पण एकमेकांबद्दल जर प्रेम नसेल तर ती समृद्धी नव्हे. जर घरामध्ये पैसा असेल पण आईवडिलांचा अनादर होत असेल तर ती लक्ष्मीची कृपा म्हणता येणार नाही. म्हणूनच आपले ऋषीमुनी नेहमी सांगायचे, जिथे स्वच्छता आहे तिथे सदाचार आहे, जिथे देवभक्ती आहे आणि जिथे कष्टाला मान आहे तिथेच खरा लक्ष्मीचा वास असतो.
तर धार्मिक उपाय करणं चांगलं आहे, पण त्यासोबत प्रामाणिक परिश्रम, सत्य आणि चांगले संस्कार यांची जोड असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण श्रद्धा आणि कष्ट ही समृद्धीची 2 सर्वात मोठी आधारस्तंभ आहेत. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला तो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहिती, पूजा अर्चा, उपाय आणि सनातन धर्मावरील व्हिडिओंसाठी दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः.